जय भीम मित्रांनो, ब्लू स्ट्रीट वेल्थच्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो फ्रेंड्स, टुडे इज 25th नोव्हेंबर, मंडे 2024. सो आज महाराष्ट्र इलेक्शन्स संपल्यानंतर फर्स्ट वर्किंग सेशन होतं. सो फ्रायडेला आपलं मार्केट क्लोज झालं स्ट्रॉंग सेटअप सोबत, आणि सॅटर्डेला रिझल्ट होता. रिझल्ट वॉज कम्प्लिटली इन फेवर ऑफ अ पर्टिक्युलर पार्टी अँड महायुती बेसिकली, आणि एक क्लिअर वर्डिक्ट, एक क्लिअर सरकार स्थापन होण्याचे संकेत महाराष्ट्राला मिळाले. सो त्याच्या सेलिब्रेशनमध्ये मार्केटने आज गॅपअप दिला, जे मी ऑलरेडी प्री मार्केट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की वी आर एक्सपेक्टिंग अ गॅपअप. सो फ्रेंड्स, चला तर पुढे व्हिडिओच्या ॲनालिसिसमध्ये आपण समजून घेऊया की आज दिवसभर मार्केटने कसं मूव्ह केलं, आणि आपण ज्या लेवल्स सांगितल्या होत्या प्री मार्केट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये त्या लेवल्सला मार्केटने रिस्पेक्ट केलं की नाही, त्या लेवल्सच्या वरती होतं मार्केट की खाली होतं, आणि ओव्हरऑल कसं ट्रेंड काय होता मार्केटचा. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे बघू शकत असाल फ्रेंड्स, निफ्टीचा 15 मिनिट्स टाईम फ्रेमचा चार्ट आहे, आणि ह्या कालच्या ट्रेंड लाईन्स ज्या दोन्ही म्हणजे आज प्री मार्केट ॲनालिसिस व्हिडिओच्या ज्या ट्रेंड लाईन्स आहेत त्या ॲज इट इज तशाच ठेवण्यात आलेल्या आहेत. डाऊन साईडची जी ट्रेंड लाईन आहे ती 23,777 अशी डाऊन साईडला एक सांगितलं होतं की जर त्याच्या खाली गेलं तर मग मार्केट क्विक फॉल देऊ शकतं. बट ॲक्च्युली ही लेवल सांगताना असंही सांगितलं होतं की मार्केट हे गॅपअपच देणार आहे उद्या. सो मॅक्सिमम बट स्टील काही सांगू शकत नाही, आपल्याला मार्केटला आणि मार्केटच्या लेवल्सला रिस्पेक्ट करावं लागतं, म्हणून डाऊन साईडची लेवल पण डिस्कस केल्या गेली होती. सो त्याच्यासाठी मी डाऊन साईडची जी ट्रेंड लाईन होती ती इथे डिलीट केली आहे, आणि फक्त अप साईडची जी ट्रेंड लाईन आहे ती इथे ठेवली आहे, आणि ती लेवल आपण सांगितली होती, जसं तुम्ही ते कर्सरने बघू शकत असाल, 24,111. ठीक आहे फ्रेंड्स. सो 24,111च्या खाली तर मार्केट आलंच नाही. इनफॅक्ट आज फर्स्ट कॅन्डल जी होती ओपनिंग कॅन्डल, सो ओपनिंगच आपली 24,259ला झाली होती. ठीक आहे. त्यानंतर हाय मारला होता 323चा, आणि ओव्हरऑल 10:30च्या नंतर साधारण 10:22ला मी फर्स्ट अपडेट केलं होतं बँक निफ्टीसाठी की 52,222 इज गोइंग टू बी द क्रुशल लेवल. जर त्याच्यावर गेलं, सस्टेन केलं मार्केट, तर बुलिश मोमेंटम कंटिन्यू राहील, नाहीतर मग काही सांगता येत नाही, मे बी खाली येईल, नाही तर मग साईडवेज असू शकतं. असं मी एक हिंट दिली होती टेलिग्राम लिंकला. जर टेलिग्राम लिंक तुम्ही जॉईन केली नसेल तर प्लीज टेलिग्राम लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, त्याच लिंकने तुम्ही टेलिग्रामला जॉईन करा. सो 24,333 ही अगेन एक निफ्टीमध्ये लेवल दिली होती की 24,333च्या वरती जर सस्टेन केलं मार्केट तर त्याच्यानंतर एक मोमेंटम क्रिएट होईल आणि मार्केट अपसाईड मोमेंटम दाखवू शकतं. सो फ्रेंड्स, अशा हे लेवल्स आहेत, तुम्ही जर इथे बघू शकत असाल. तर ओव्हरऑल बघायला गेलात तर आज पूर्ण दिवस जवळपास बँक निफ्टी आणि निफ्टी दोन्ही, सध्या आपण निफ्टी बघतोय, हे असं तुम्हाला दिसत असेल की पूर्ण दिवस जवळपास एका रेंजमध्ये होतं ओव्हरऑल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने पूर्ण कारभार झालेला आहे. जर दिवसभराचं जर आपल्याला बघायचं असेल तर मी तुम्हाला इथे एक ट्रेंड लाईनने पण दाखवू शकतो, किंवा मग तुम्हाला एक बॉक्सने दाखवू शकतो. मी तुम्हाला ट्रेंड लाईनने ड्रॉ करून दाखवतो की कारण की सपोर्टची ट्रेंड लाईन तर ऑलमोस्ट आहेच इथे. आणि हे बघा फ्रेंड्स, हे बघा, हे अशा पद्धतीने इथे ही एवढ्या रेंजमध्ये ओव्हरऑल जवळपास पूर्ण दिवस निफ्टी ट्रेड करत होती ही ह्या लेवलमध्ये. ठीक आहे. चार्ट थोडासा जरा जास्त तुम्हाला हे वाटत असेल, बट समजून घेण्यासाठी मी एक्सप्लेन करत असताना तुम्हाला समजलं असेल की मला काय सांगायचं आहे. सो नेक्स्ट आहे आपलं बँक निफ्टी. ठीक आहे. सो बँक निफ्टीमध्ये पण अगेन द सेम थिंग फ्रेंड्स. एक सेकंड, सॉरी, इथे डिलीट करावं लागेल, चुकून पेन ऑन राहिला होता.
सो फ्रेंड्स, बँक निफ्टीमध्ये जसं तुम्ही इथे बघू शकत असाल 52,222 अशी लेवल सांगितली होती मी ऑलरेडी, जसं आपण आता डिस्कस केलं. 10:22 मी ही लेवल सांगितली होती मॉर्निंगलाच, कारण की गॅपअप दिल्यानंतर मला असं जाणवत होतं की मोमेंटम नाही आहे मार्केटमध्ये, म्हणजे अजून वर जाण्याची कॅपॅसिटी दिसत नाही आहे. ठीक आहे. सो आपण इथे बघूया, साधारण ही जी लेवल आहे ही पूर्ण ऑलमोस्ट आजचा पूर्ण वेळ बँक निफ्टीने ह्या एका पर्टिक्युलर बॉक्समध्ये जवळपास घालवला आहे असं आपण म्हणू शकतो. मी तुम्हाला ट्रेंड लाईनने इथे ड्रॉ करून दाखवतोय की हे बघा. ठीक आहे. आणि डाऊन साईडची जी ट्रेंड लाईन आहे ती ही आहे. ठीक आहे. सो ह्या एवढ्याच रेंजमध्ये आज बँक निफ्टीने पूर्ण दिवस घालवला आहे. जी रेंज आहे ऑलमोस्ट 52,250 आणि डाऊन साईडला बघायला गेलात तर 51,950-900च्या रेंज. वेट, मी तुम्हाला कर्सरने दाखवतो. येस, 51,980 म्हणजे ऑलमोस्ट 52,000 आणि 250 पॉईंट्समध्ये ऑलमोस्ट पूर्ण बँक निफ्टीने दिवस घालवलेला आहे, जसं आपण इथे बघू शकतो आहे. ठीक आहे. सो पूर्ण रेंज बाउंड दिवस गेलेला आहे, म्हणून आपण जे आजचं जे थंबनेल आहे तर थंबनेललाही तसंच नाव दिलेलं आहे की महाराष्ट्राचे इलेक्शन संपले आहेत, तर क्रेज संपली आहे का नेत्या लोकांची आणि म्हणजे इलेक्शन्सची, लाडू संपले आहेत का. तर अशा पद्धतीने जर तुम्ही आणि ह्या कालच्या पण ज्या ट्रेंड लाईन्स तुम्ही इथे बघू शकत असाल, ह्याही मुद्दाम तशाच ठेवलेल्या होत्या, कारण की डाऊन साईडची लेवल जी सांगितली होती ती 50,888 अशी सांगितली होती आणि अप साईडला 51,666. तर ऑब्व्हियसली 51,555 सॉरी, ऑब्व्हियसली त्याच्यावरती गॅपअप ओपनिंग दिलं, बंपर गॅपअप ओपनिंग होतं. बट एकदा गॅपअप ओपनिंग दिल्यानंतर त्याच्यानंतर बँक निफ्टीला फारसं दिवसभरात काही करता आलं नाही आणि ते अपेक्षित होतं साधारण, कारण ऑलमोस्ट 10:15 10:30च्या रेंजमध्ये तसं म्हणजे नोटीस झालं होतं मला. सो मी तेव्हा ते अपडेट केलं होतं की जर सर्टन लेवलच्या वर म्हणजे बँक निफ्टीमध्ये 52,222च्या वर आणि निफ्टीमध्ये 24,333च्या वर जर गेलं तरच बुलिश मोमेंटम कंटिन्यू राहील, नाही तर अदरवाईज ऑप्शन बायर्स तर मरण आहे, म्हणजे थिटा डीके आणि याच्यामध्येच लॉस होईल बराचसा, त्याच्यामुळे ट्रेड घेण्यात काही अर्थ नव्हता. सो जास्त ट्रेड्स आज दिलेही नव्हते. 52,200चा सीई साईड आणि 52,100चा पीई साईड, बट ओव्हरऑल दिवसच रेंजमध्ये गेल्यामुळे तुम्ही बघितलं असेल की त्यांचे लेवल्स आलेच नाहीत, त्याच्यामुळे एसएल हिट होण्याचा किंवा टार्गेट हिट होण्याचा काही प्रश्न नव्हता. पर्सनल लेवलला हाय रिस्की ट्रेड म्हणून मी स्वतःचे 1-2 ट्रेड घेतले होते, बट ते ट्रेड मी ते शेअर करू शकत नाही, कारण हाय रिस्की ट्रेड जे असतात ते मी कधीही शेअर करत नाही. एनिवेज सगळेच जे ट्रेड्स असतात ते सगळेच ट्रेड्स एनिवेज फक्त आणि फक्त नॉलेज पर्पजसाठी असतात. ते कोणतेही कॉल टिप्स सर्व्हिसेस किंवा तुमच्या रेकमेंडेशन तुमच्यासाठी नसतं. तुमच्यासाठी तुम्हाला जे काही कॉल किंवा जे पण काही ट्रेड घ्यायचे आहेत तर ते तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून घेऊ शकता आणि तुमचं स्वतःचं नॉलेज याच्या बेसिसवरती घेऊ शकता. ठीक आहे. सो असा आजचा इंट्राडे ॲनालिसिस पूर्ण दिवस होता, जो ऑलमोस्ट एक रेंजमध्ये गेलेला आहे. सो परत उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया आता शपथ ग्रहण विधी समारंभानंतर मार्केटमध्ये अजून काही हालचाल होते आहे का, त्याचा काही बेनिफिट होतो आहे का मार्केटला. अदरवाईज अदानीचं ग्रुपचं तर चालूच आहे. ठीक आहे. त्याच्यावरती काही ना काही कमेंट किंवा न्यूज नवीन येऊ शकतात, तर मार्केटला काय हलवू शकतं ते बघूया. सो तोपर्यंत सगळ्यांनी मित्रांनो स्टॉक मार्केटचं नॉलेज घेत राहा, स्टॉक मार्केटबद्दल शिकत राहा आणि ह्या व्हिडिओजमधून काही नॉलेज गेन होत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये जय भीम लिहा. व्हिडिओज बनवायला थोडंसं एफर्ट्स लागतात, तर तुम्ही जर कॉमेंट्समध्ये तुमचे रिव्ह्यू दिले आम्हाला तर आम्हाला पण व्हिडिओज बनवायला अजून बरं वाटेल. आणि पुढच्या प्री मार्केट ॲनालिसिसचा व्हिडिओ घेऊन येईपर्यंत सगळ्यांनी ट्रेड करत राहा, इन्व्हेस्टर बनण्याचा प्रयत्न करा, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हॉल्व होण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त. ठीक आहे फ्रेंड्स, तर पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये भेटेपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.